नमस्कार. मृत्यूपत्र मृत्यूपत्र असंच म्हटलं जायचं पूर्वी. सरकार दरबारी सुद्धा मराठीत अजूनही हेच म्हणतात. इंग्लिशमध्ये आणि म्हणून अर्थातच सोप्या मराठीत आता म्हटलं जातं विल. त्यामुळे मृत्यूपत्र याऐवजी इच्छापत्र असा शब्दप्रयोग केला जातो आजकाल आणि योग्यही आहे. मृत्यूपत्र म्हटलं की नाही म्हटलं तरी जरा दचकायलाच होतं की. आजोबांचं आवडतं वाक्य होतं, विल विल शो यू अ वे. अर्थात इच्छा तिथे मार्ग. म्हणजे आपली इच्छा तीव्र असेल तर ते कार्य पूर्णत्वाला नेण्यासाठी आपण प्रयत्न करतो आणि साध्यही होतं. इच्छा तीव्र हवी. मात्र आपल्यानंतर आपण जर काही पैसा अडका फ्लॅट पाठीमागे ठेवून जाणार असू तर मात्र मृत्यूपत्र हाच शब्द योग्य आहे. इच्छा ढीग लिहून ठेवेन हो किंवा अधुऱ्या राहतील. नुसत्या कागदावर लिहून त्याचं नुसतं नाव होणार इच्छापत्र. आपल्या जिवंतपणी काय ती इच्छापूर्ती करण्याचा प्रयत्न आपणच करावा हे बरे खरं. चिपळूणला बहुतेक सर्व चितळेच. माझा आजोळ चितळे, शेजारी चितळे, खाली चितळे, वर सगळीकडे चितळे. काही धनवान, काही सावकार, काही भिक्षुक आणि उरलेले सगळे मध्यमवर्गीय. तर आमच्या शेजारच्या चितळे सावकार. आईच्या म्हणण्याप्रमाणे संपत्ती आली की वाटणी भांडणं ओघाने आलीच. तर माझे चितळे आजोबा त्या शेजारच्या सावकार चितळे आजोबांकडे लवाद म्हणून जायचे, वाटणी योग्य त्या प्रकारे करून द्यायला. आमच्याकडे भांडणं नाहीत, कारण भांडायला काही हवं ना इस्टेट वगैरे. तर ती माझी पहिली ओळख मृत्यूपत्र हा शब्द कानावर पडल्याची. मग हिंदी सिनेमामध्ये सागर संगीत मेलोड्रामा असलेली दृश्य बघितली. मरणशय्येवरचे आजोबा किंवा आजी, थरथरत्या हाताने जबरदस्ती घेतलेल्या त्यांच्या सह्या किंवा उमटवलेले अंगठ्याचे ठसे, त्यावर अश्रू पडून ते पुसलं जाणं, असं काय काय. त्यामुळे समजूत तरी अशीच होती की या सगळ्या श्रीमंत माणसांच्या अखत्यारीतल्या गोष्टी. आपल्याला देणं नसते घेणं नसते. मात्र अचानक गेली काही वर्ष इच्छापत्र करण्याची फॅशन किंवा प्रथा मध्यमवर्गीय मंडळींमध्येही रूढ होते आहे आणि आवश्यकही आहे ते. विशेषतः नावावर असलेल्या फ्लॅटसाठी फक्त नॉमिनेशन पुरेसं नाही असं म्हणतात त्यामुळे. आणि हल्ली बघा, एक फ्लॅट मुंबई पुण्यात, एक सेकंड होम तळेगावमध्ये, एखादं फार्म हाऊस, असं सगळं आपल्या नावावर आणि मुलं अमेरिकेत. आपल्या पश्चात त्यांना सोपं पडावं म्हणून करायचं इच्छापत्र. बाकी आपल्या कानावरही येतच असतं काही काही या संदर्भात. आता फक्त सिनेमाच्या पडद्यापुरतं नाही राहिलं ते. आजोबांनी लहानपणी शिकवलं, आय शॅल, वी शॅल, यू विल, ही शी इट विल. हल्ली बघा शॅलचा वापर खूपच कमी केला जातो. तेव्हा या लघुलेखाच्या अखेरीस निर्धार करूया, आय शॅल मेक अ विल. मिजो इच्छापत्र दिवस 2024. आजचा बोनस. आज मी मृत्यूपत्र इच्छापत्र काय जे म्हणाल ते केलं. अगदी व्यवस्थित सरकार दरबारी रजिस्टर्ड केलं विल. छान वाटलं. काहीही छान वाटलं की ते सगळ्यांना सांगावं ही माझी मनोभूमिका, म्हणून हा लघुलेख. टीप: अमेयचा मित्र वकील आहे, त्याने सगळं केलं. मी प्रायोजित लेखन करत नाही. कोणाला त्याचा कॉन्टॅक्ट हवा असल्यास देईन, एवढंच. नमस्कार.